नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवणकर पुन्हा एकदा देवी दर्शनाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. तर आज आपण आलो आहोत महालक्ष्मीला. महालक्ष्मी स्टेशनच्या इथे आलो ॲक्च्युली 7 रस्त्यांच्या देवीच्या दर्शनाला. तर या मी तुम्हाला दाखवतो की कसे कसे हे क्रम आहेत सगळ्या देवींच्या दर्शनाचे. तर या चला पटकन आपण जाऊया 7 रस्त्यांच्या देवीच्या दर्शनाला. ते बघा समोर आहे महालक्ष्मी स्टेशन. इथून आहे ना या समोरच्या फुटपाथवर घ्या, तिथून पुढे दाखव. तर इथून आहे ना असं एक खालती उतरायला ना छोटस रस्ता आहे, तिथून तुम्ही खाली उतरा. पहिली देवी तुम्हाला खाली उतरला लागेल. त्यातनं लाईटिंग खाली उतरला आणि समोरच मंडप आहे. पहिल्या देवीचं आपण दर्शन करत आहोत, ती आहे 7 रस्त्याची महालक्ष्मी. या चला पटकन आपण महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊया. इथं तुम्ही दर्शन घेऊन आलात ना, तो तसंच पुढे जावा. हे बघा इथे दुसरी देवी आहे. चला आपण त्याही देवीच्या दर्शनाला जाऊया. तर दुसरी देवी आहे 7 रस्त्याची नवलाई. एंट्रन्सला मोठे सिंह ठेवले आहेत दोन्ही बाजूला. तर या चला पटकन आपण जाऊ रस्त्याच्या नवलाईच्या दर्शनाला. तर 7 रस्त्याच्या नवलाईचं दर्शन घेतलं तर त्याच रस्त्याने ना यांचा पुढची देवी त्याच रोडवर आहे. तर तिथून तुम्ही पुढे अजून 2 देवी आहेत आता. तर चला पटकन आपण त्या दोन्ही देवींचं दर्शन घेऊया. पुढची देवी आहे 7 रस्त्याची भवानी माता. एंट्रन्सवरच एक मस्त गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे. तर या चला पटकन आपण भवानी मातेच्या दर्शनाला जाऊ.
रस्त्याची भवानी मातेचं दर्शन घेतलं की त्याच्या बाजूलाच आहे तो 7 रस्त्याच्या माऊलीचा मंडप. चला पटकन आपण तिथे माऊलीच्याही दर्शनाला जाऊ. आपण आलो आहोत 7 रस्त्याच्या माऊलीच्या पटांगणात आणि तिथे ना कोळी नृत्य चाललेलं आहे आणि माऊलीलाही आहे ना कोळी रूपामध्ये सजवलं आहे. या चला पटकन आपण कोळी नृत्यही बघूया आणि माऊलींचंही दर्शन घेऊया. देवींचं दर्शन घेतलं ना की आता इथे ना 7 रस्त्यामध्ये आहेत ना अजून बाकीच्या गल्ल्यांमध्ये ही देवी आहे. तुम्ही काय करा की एक रस्ता जातो महालक्ष्मी स्टेशनला, त्याच्या बाजूच्या गल्लीमध्ये आहे ना अजून एक देवी बसते आणि एक जातो आपल्या इथे आर्थर रोड साईडला, तिथे पण एक देवी बसते. तर ते 2 रस्ते तुम्ही पकडा. मी तुम्हाला मेन गेट आणि दाखवतो आणि जिथे लाइटिंग असेल ना तिथूनच ते देवी बघा. हा एक ब्रिज जातो महालक्ष्मी स्टेशनला, तर त्याच्या पुढे बघा तुम्हाला आहे ना लाइटिंग दिसतील ना, जिथे लाइटिंग दिसेल तिथे देवी असेल, हेच पकडा. रस्ता क्रॉस केल्या केल्या ना तुम्हाला पुढची देवी इथे भेटेल. एंट्रीलाच आहे ना तुम्हाला तुळजाभवानीची मूर्ती दिसेल आणि खालती ना 2 सिंह आहे, तिथेच तुम्ही आतमध्ये जावा. त्याच गल्लीमध्ये ना पुढची देवी आहे. सर्वांनी आपल्या देवीच्या पुढची देवी आहे 7 रस्त्याची आई जगदंबा. ही बघा छोटस पटांगण आहे पण सुंदर मूर्ती आहे. तेव्हा चला पटकन आपण देवीचं दर्शन घेऊ. पुढची देवी आहे ना, आता जो 7 रस्त्याच्या इथून आर्थर रोडला जो रस्ता जातो ना त्या रस्त्याचे ते तिथे बाहेरच तुम्हाला एक मंडप दिसतो. तिथं ना असं लिहिलेलं असेल 7 रस्त्याच्या आई भवानीकडे जाण्यासाठी जय भवानी असं लिहिलेलं दिसलेलं असेल. त्याच बिल्डिंगच्या ना आतमध्ये जावा, तिथे भवानी देवी आहे. देवी आहे 7 रस्त्याची अष्टदुर्गा. या ब्लॉग मधली ही शेवटच्या देवीचं दर्शन आहे. तर या चला पटकन तुम्हाला आहे ना त्याच रोडने ना पुढे यायचंय. बघा ह्या रोडने तुम्ही आलेत ना तर ह्याच रोडने पुढे ती देवी आहे. चला पटकन
पटकन आपण दुर्गे माताचं दर्शन घेऊ. मित्रांनो, तुम्हाला कसे वाटलं या 7 रस्त्यांच्या देवीचे दर्शन हे मला कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बोला जय माता दी.